हॅलो गाईज, तर मकर संक्रांती 2 दिवसावर आलेले आहे. तर आपण मकर संक्रांती स्पेशल तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू बघणार आहोत. तर मी म्हणजे तीळ आणि शेंगदाण्याची चिक्की करायला घेतली होती, पण त्याचे लाडू झाले. तर ते कसे झाले, हा इथपर्यंतचा लाडूंचा प्रवास कसा होता तो तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मी शेंगदाणे भाजून घेतले, त्याच्यानंतर थोडेसे तीळ भाजून घेतले. तीळ लालसर होईपर्यंत असे भाजून घेतले. तर मी एका वाटीत शेंगदाणे घेतले आहेत, त्याच वाटीने गूळ घेतला आहे. थोडेसे तीळ 2-3 चमचे घेतलेत. 1 चमचा गावरान तूप घेतले आणि थोडेसे पाणी घेतले होते. त्याच्यानंतर शेंगदाणे असे चोळून घेतले. यूट्यूबवर बघितलं होतं की म्हणजे सालं निघून जातं, पण काय जमलं नाही. आपल्या गावाकडच्या सोप्या पद्धतीने हाताने चोळलं आणि ताटात काढून घेऊन पाकडून घेतलं, तर मस्त असे सगळे सालपटं निघून गेले. नंतर तीळ ॲड केले त्याच्यात. नंतर कढई तापत ठेवून त्याच्यात गूळ ॲड केला. ते 2 चमचे पाणी घातलं गुळात. नंतर गुळ असा फेसवला गुळाचा. नंतर तूप घातलं, त्याचा कलर असा चेंज होत होता. नंतर एका वाटीत पाणी घेऊन मी पाहत होते की त्याची गोळी येऊन द्यावं लागते गुळाची अशी. तर मी म्हणजे टाईम टू टाईम पाहत होते की म्हणजे गोळी कधी येते. फायनली मला असं वाटलं गोळी आल्यासारखं झालं आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, शेंगदाणे ॲड केले, पण माझ्याकडून शेंगदाणे ॲड करायला थोडंसं लवकर झालं, ते लेट करायला पाहिजे. नंतर ताटाला तूप लावून घेतलं होतं, त्याच्यात मी त्याच्यावरती ते मिश्रण पांगवलं असं पटपट. ते फाटत होतं, काय कळत नव्हतं की म्हणजे व्यवस्थित. मला तेव्हाच कळलं की हे काय सेट होणार नाही व्यवस्थित, पण जाऊ दे. तरी पण मी असे काप करून घेतले त्याचे उलथण्याच्या साह्याने. आणि 15 मिनटासाठी मी ते रेस्टसाठी ठेवल्यानंतर चेक केलं मी, बट ते काही चिक्की त्याची झाली नव्हती. मग असं गोल केलं तर त्याचा लाडू झाला व्यवस्थित. म्हणलं जाऊ दे, टेस्ट तर तीच राहणार आहे ना, चिक्की असो किंवा लाडू असो. म्हणलं जाऊ दे, आजची लाडू स्पेशल होईल. मग लाडू एकदम व्यवस्थित झाले होते, एकदम असे कडक झाले होते, छान झाले होते लाडू. तर तुम्ही पण जर चिक्की ट्राय केली तर थोडं जास्त वेळ ठेवा गूळ. खूप छान झालेत लाडू, पण नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच.